गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, मी शरद कौर आपल्या सर्वांचं पुन्हा या चॅनलमध्ये स्वागत करतोय। आज आपण 10वी विज्ञान भाग 2 मधील जे तिसरं प्रकरण बघतोय, सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2 या प्रकरणाचा शेवटचा टॉपिक आपण आज बघणार आहोत। तो टॉपिक अतिशय आपल्या मानवी जीवनाशी संबंधित आहे किंवा मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी अतिशय आवश्यक असणारी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजेच प्रजनन। आणि हे प्रजनन क्रिया मानवामध्ये म्हणजेच पुरुषांमध्ये कशा पद्धतीने प्रजनन होत असतं किंवा प्रजनन क्रियेचं कार्य कसं चालतं आणि स्त्रियांमधील प्रजनन क्रियेचं कार्य कसं चालतं याविषयी आपण चर्चा करणार आहोत। त्यासाठी सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्या। बघा, आपला टॉपिक आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 आणि त्यामधील आजचा आपला घटक बघणार आहोत पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था। आता बघा, ज्यावेळेस कुठलंही मूल जन्माला येत असतं, जन्माला आल्यानंतर त्या मुलामध्ये अनेक बदल होत असतात। सगळ्यात जर त्या मुलामध्ये किंवा त्या बाळामध्ये होणारा जो पहिला बदल असेल तो म्हणजे त्याला जे काही वयाच्या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याला नवीन दात येत असतात। परंतु हे दात काही 10-12 वर्षापर्यंत काय असतात, चालू असतात, कंटिन्यू असतात। परंतु त्यानंतर ते दात पुन्हा फडतात आणि पुन्हा नवीन दात येतात आणि ते जे दात असतात त्यांना आपण कायमस्वरूपी दात असं म्हणत असतो। हा जरा पहिला बदल। परंतु नंतरच्या वयाच्या 12-14 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या बाळामध्ये, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, त्याच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे संप्रेरक स्रवले जातात आणि हे संप्रेरक जे असतात, ह्या संप्रेरकांमुळे त्यांच्या शरीरामध्ये काही बदल घडून येत असतात आणि हे जे बदल असतात हे बदल त्या मुलांसाठी किंवा त्या मुलींसाठी हे नवीन असतात आणि त्याच्यामुळे त्यांना ते कुठंतरी अपराधीसारखी ती भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत असते। परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे काही संप्रेरक आहेत हे नैसर्गिकपणे शरीरामध्ये स्रवले जातात। मानवी शरीरामधील म्हणजे पुरुषांमध्ये जे काही एक अंतस्रावी ग्रंथी आहे तिला आपण वृषण असं म्हणतो आणि स्त्रियांमध्ये असलेली अंतस्रावी ग्रंथी जी आहे ती म्हणजे अंडाशय। ह्या ग्रंथींमधून संप्रेरक हे विशिष्ट वयामध्ये काय होतात, स्रवले जातात। पुरुषांमधला जर संप्रेरक पाहिला तर टेस्टोस्टेरॉन नावाचा संप्रेरक असतो आणि हा संप्रेरक जो आहे हा संप्रेरक वृषण नावाचं जी काही अंतस्रावी ग्रंथी आहे ती अंतस्रावी ग्रंथी स्रवत असते। त्याच वेळेस स्त्रियांमध्ये असलेलं जे अंडाशय नावाची अंतस्रावी ग्रंथी आहे, ही अंतस्रावी ग्रंथी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक काय करत असते, स्रवत असते आणि ह्या संप्रेरकांमुळे त्या वाढत्या वयात येणाऱ्या मुलांमध्ये काही बदल घडत असतात। मुलांमधला जर बदल पाहिला तर सगळ्यात पहिला त्यांच्या शरीरावर किंवा मुलं आणि मुलींमध्ये असणारे हे काही कॉमन बदल आहेत। त्यांच्या शरीरावर काही पुरळ वगैरे येत असतात, त्वचा तेलकट होत असते। दुसरी गोष्ट, आवाज जो आहे, आवाज हा घोगरा होत असतो, आवाज घोगरा होतो। त्याच्यानंतर मुलांमध्ये जर बदल असेल तर मुलांना दाढी मिशी वगैरे येत असते। तो जो स्त्रियांमधला किंवा मुलींमधला जर बदल असेल तर त्यांच्या छातीचा आकार जो आहे तो वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचा दोघांमध्ये आढळणारा बदल म्हणजे की मुलं आणि मुलींमध्ये भावनिक आणि लैंगिक आकर्षण भावना काय होत असते, निर्माण होत असते। हे जे काही बदल आहेत हे नैसर्गिक बदल आहेत आणि ते विशिष्ट संप्रेरक शरीरात स्रवल्यामुळे होत असतात आणि हे संप्रेरक स्रवण्याचा काळ हा प्रत्येक मुलामध्ये किंवा मुलीमध्ये काय असतो, विशिष्ट वयापासून तो सुरू होत असतो। मग आता हे संप्रेरक जर समजा मुलांमध्ये स्रवले जात असतील तर त्या मुलांमध्ये वृषण नावाचं जो काही अंतस्रावी ग्रंथी ती अंतस्रावी ग्रंथी टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक स्रवते आणि त्या टेस्टोस्टेरॉन नावाच्या संप्रेरकामुळे मुलांमध्ये बदल घडून येत असतात। आता बघा, आज आता आपण पुरुष प्रजनन संस्थाचा सुरुवातीला अभ्यास करू। आता पुरुष प्रजनन संस्था जर बघितली तर पुरुष प्रजनन संस्था ही 4 मुख्य अवयवांनी बनलेली असते। त्याच्यातला पहिला जो अवयव आहे तो म्हणजे वृषण। पहिला अवयव हा सगळ्यात महत्त्वाचा अवयव जो आहे तो वृषण आहे। दुसरा जो अवयव आहे तो म्हणजे शुक्रवाहिनी
हा दुसरा महत्त्वाचा अवयव आहे. तिसरा जो आहे तो अवयव म्हणजे त्याला मूत्रजनन वाहिनी असं म्हटलं जातं. ही मूत्रजनन वाहिनी आहे. आणि हा तिसरा महत्त्वाचा अवयव. आणि चौथा जो अवयव आहे तो अवयव म्हणजे शिश्न. हे 4 महत्त्वाचे अवयव आहेत. आणि ह्या अवयवांसोबत काही संप्रेरक ग्रंथी असतात. त्या ग्रंथी विशिष्ट प्रकारचे संप्रेरक काय करत असतात, स्रवत असतात. तर मानवी पुरुष प्रजनन संस्था जर पाहिली तर मानवी पुरुष प्रजनन संस्थेचं जो काही स्थान आहे ते उदर पोकळीच्या बाह्य भागात आहे. कारण का की मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये शुक्राणूंची निर्मिती होत असते आणि शुक्राणूंच्या निर्मिती होण्यासाठी तापमानाची जे काही तापमान जे आहे ते शरीराच्या तापमानापेक्षा कमी तापमानाची गरज असते आणि त्याच्यामुळे पुरुष प्रजनन संस्था किंवा हे जे वृषण आहे हे वृषण काय असतं, शरीराच्या बाह्य भागात असतं. दुसरी गोष्ट, वृषण पहिला अवयव आहे. वृषण सगळ्यात महत्त्वाचं काम काय करणार आहे की मुलांमध्ये बदल घडून आणणारे टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक स्रवतो. आणि दुसरा जो बदल आहे की फलन क्रियेसाठी लागणारं जे काही शुक्राणू आहेत ते शुक्राणू स्रवण्याचं काम सुद्धा वृषण करत असतो. आता बघा, वृषण मध्ये असंख्य शुक्राणू असतात. 2 ते 4 बिलियन पर्यंत किंवा दशलक्ष पर्यंतचे शुक्राणू ह्या वृषणमध्ये असतात, परंतु ते अपरिपक्व असतात. मग आता वृषणच्या पुढचा जो कॉईल सारखा जो भाग आहे तो कॉईल सारखा भाग म्हणजेच त्याला अधिवृषण असं म्हटलं जातं. हा कॉईल सारखा भाग असतो. या अधिवृषणमध्ये काय होतं, ज्यावेळेस समागम क्रिया होत असते त्यावेळेस हे अपरिपक्व जे काही शुक्राणू आहेत ते शुक्राणू कुठे येतात, ह्या अधिवृषणमध्ये येत असतात. आणि अधिवृषणमध्ये आल्यानंतर ते शुक्राणू ह्या शुक्रवाहिनी मार्फत पुढे येतात. आता बघा, शुक्राणू ह्या शुक्रवाहिनी मार्फत पुढे येतात. आता हे इथपर्यंत जे शुक्राणू आहेत ते अपरिपक्व शुक्राणू आहेत, परंतु समागम क्रियेच्या वेळेस किंवा पुरुष आणि स्त्रीच्या लैंगिक क्रियेच्या वेळेस हे शुक्राणू काय होतात, या शुक्रवाहिनी मार्फत पुढे येतात. परंतु आता हे शुक्राणू शुक्रवाहिनी मार्फत पुढे येत असताना त्याच्यामध्ये ज्या विशिष्ट प्रकारच्या त्या प्रजनन मार्गामध्ये काही संप्रेरक श्राव्य ग्रंथी आहेत, त्या संप्रेरक श्राव्य ग्रंथीमध्ये काउपर ग्रंथी आहे, पुरस्थ ग्रंथी आहे, त्याच्यानंतर हे शुक्राशय आहे. हे काय करतात, हे विशिष्ट प्रकारचे संप्रेरक पुन्हा स्रवतात आणि ते संप्रेरक आणि हे शुक्राणू एकत्र येऊन त्याच्यापासून रेत तयार होतं किंवा त्याला वीर्य असं म्हटलं जातं. आणि हे रेत किंवा हे वीर्य पुन्हा या जनन मार्ग जी काही मूत्रजनन क्रिया आहे किंवा मूत्रजनन वाहिनी आहे त्या वाहिनीमार्फत. आता बघा, इथपर्यंत शुक्राणू हे थोडे अपरिपक्व होते, परंतु जेव्हा त्या शुक्राणूंमध्ये पुरस्थ ग्रंथी, काउपर ग्रंथी आणि शुक्राशय यांनी स्रवलेले जे काही संप्रेरक आहेत किंवा जे काही पोषद्रव्य आहेत त्या पोषद्रव्यांमुळे हे शुक्राणू काय होतात, पक्व होतात, क्रियाशील होतात. आणि असे क्रियाशील असलेले शुक्राणू या मूत्रजनन वाहिनी मार्फत कुठे येतात, शिश्नामध्ये येतात. आणि समागम क्रियेच्या वेळेस ते शुक्राणू किंवा ते जेव्हा हे शुक्राणूंमध्ये हे संप्रेरक मिसळले जातात त्यावेळेस त्याला रेत म्हणतात किंवा त्याला वीर्य म्हणतात. आणि ते वीर्य ह्या जनन वाहिनी मार्फत कुठे येतं, शिश्नामध्ये येतं. आणि या शिश्ना थ्रू स्त्री प्रजनन संस्थेच्या जो काही योनी मार्ग आहे त्या योनी मार्गामध्ये ते वीर्य किंवा ते रेत काय केलं तर सोडलं जातं. एका समागम क्रियेच्या वेळेस पुरुष प्रजनन संस्थेमधून स्रवलं जाणारं 2 ते 4 मिली जे काही रेत किंवा वीर्य असेल त्याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 4 दशलक्ष काय असतात, शुक्राणू असतात. आता जर तुम्ही शुक्राणूंचा आकार पाहिला तर शुक्राणूंचा आकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये वनस्पतीमधील प्रजनन आपण बघितलं होतं. या वनस्पतीमधील प्रजनन क्रियेमध्ये जसं आपण परागकणांची आकृती पाहिली होती त्याच पद्धतीचा आकार हा या शुक्राणूंचा असतो. आता बघा, हे शुक्राणू जे आहेत हे शुक्राणू सुद्धा द्विपाली असतात. हा वरचा जो भाग असतो याला शुक्राणूचे डोके म्हणतात. आणि ह्या डोक्यामध्ये काय असतं, त्या पुरुषाचे जे काही अनुवंशिक जे गुणधर्म आहेत ते अनुवंशिक गुणधर्म ह्या
शुक्राणूचे ह्या डोके नावाचा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये असतात. आता दुसरा जो हा मध्य भाग आहे, ह्या मध्य भागामध्ये काय असतात, तंतुकणिका असतात. आता ह्या ज्या तंतुकणिका आहेत, ह्या तंतुकणिका त्या शुक्राणूला ऊर्जा पुरवण्याचं काम करत असतात. आणि तिसरा जो शेपटीसारखा भाग आहे, हा भाग हे शुक्राणू ज्यावेळेस योनी मार्गामध्ये जात असतात त्यावेळेस योनी मार्गातून त्यांना अंडनलिकेपर्यंत जाण्यासाठी हे शेपटीसारखा जो भाग आहे, हा शेपटीसारखा भाग काय होत असतो, हालत असतो. आणि त्याच्यामुळे तो शुक्राणू काय होतो, जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीने हे शुक्राणूची काय आहे, रचना आहे. आता बघा, हे झाली शुक्राणूची रचना. त्याच पद्धतीने आता हे शुक्राणू जे आहेत हे वीर्यामध्ये असतात आणि 2 ते 4 मिली वीर्यामध्ये, 4 मिली वीर्यामध्ये कमीत कमी, 4 मिली रेतामध्ये कमीत कमी 2 ते 4 दशलक्षपर्यंत काय असतात, शुक्राणू असतात. परंतु हे शुक्राणू ज्यावेळेस या शिश्नामधून स्त्री प्रजनन संस्थाच्या योनी मार्गामध्ये ज्यावेळेस सोडले जातात त्यावेळेस ते शुक्राणू, बरेचसे शुक्राणू हे काय होतात, मरून जातात किंवा नाहीसे होतात. परंतु जे शुक्राणू काय असतील, क्रियाशील असतील, जे शुक्राणू ॲक्टिव्ह असतील, तेच शुक्राणू काय होणार आहेत, पुढे फलन क्रियेपर्यंत काय होणार आहेत, पोचणार आहेत. मग आता बघा, फलन क्रियेपर्यंत पोचल्यानंतर आता ही शुक्राणूचा आकार तुमच्या लक्षात आला. शुक्राणू हे 3 भाग करतात त्याचे. पहिला डोके, दुसरा मध्य भाग आणि तिसरा जो आहे तो म्हणजे शेपटी किंवा टेल एंडिंग पार्ट असतो. या डोक्यामध्ये काय असतं, पुरुषाचे जे काही अनुवंशिक गुण आहेत ते इथं असतात. दुसरं याचं केंद्रक असतो. दुसरं तंतुकणिका, हा तंतुकणिका म्हणजेच काय, याच्यामध्ये मध्य भाग आहे, याच्यामध्ये तंतुकणिका असतात, ते ऊर्जा पुरवण्याचं काम करतात. आणि तिसरा हा शेपटीसारखा भाग असतो. आता याच्यानंतर पुढचा जो भाग आहे बघा, आता इथून जे वीर्य किंवा जे रेत आहे ते या योनी मार्गामध्ये सोडलं जातं समागम क्रियेच्या वेळेस किंवा पुरुष आणि स्त्रीच्या लैंगिक क्रियेच्या वेळेस. आता बघा, इथून वृषण कोशापासून तर ह्या मार्गाने म्हणजे शिश्नापर्यंत ज्यावेळेस हे शुक्राणू येतात त्यावेळेस त्यांना कमीत कमी 5 ते 6 मीटर अंतर काय करावं लागतं, त्यांना पार करावं लागतं. तीच क्रिया इथं सुद्धा आहे. आता इथं ही शुक्राणू ह्या योनी मार्गामध्ये सोडल्यानंतर आता पुढचा जो भाग आहे म्हणजे तो स्त्री प्रजनन संस्था. आता शुक्राणू शिश्नाद्वारे ह्या योनी मार्गामध्ये किंवा वीर्य योनी मार्गामध्ये आल्यानंतर स्त्री प्रजनन संस्थेचे आता 4 महत्त्वाचे भाग आहेत. जसे पुरुष प्रजनन संस्थेचे 4 महत्त्वाचे भाग आहेत तसेच स्त्री प्रजनन संस्थेचे सुद्धा 4 महत्त्वाचे भाग आहेत. त्याच्यातला पहिला भाग म्हणजे अंडाशय असतो, दुसरा अंडनलिका, तिसरा गर्भाशय आणि चौथा योनी. आता इथं बघा, जसं पुरुष प्रजनन संस्थेमध्ये वृषण हा संप्रेरक टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक स्रवतो आणि फलन क्रियेसाठी लागणारे शुक्राणूचं स्रवण करत असतो, त्याच पद्धतीने फलन क्रियेसाठी लागणाऱ्या अंडपेशी स्रवण्याचं काम स्त्री प्रजनन संस्थेचा अंडाशय हा अवयव करत असतो. अंडाशय हे उदराच्या दोन्ही बाह्य बाजूस असलेला हा 2 पोकळ्या असतात, गोलाकार पोकळ्या, त्यांना अंडाशय असं म्हणतात. अंडाशय ह्या सुद्धा जोडीने असतात. वृषण सुद्धा जोडीने असतो, वृषण कोश जोडीने असतो, त्याच्यानंतर शुक्रवाहिनी जोडीने असते, शुक्राशय जोडीने असतं. फक्त शिश्न आणि ही जी मूत्रजनन वाहिनी आहे ह्याच फक्त काय असतात, एकेरी असतात किंवा एक असतात. आता तसंच क्रिया बघा, अंडाशय जोडीने असतात. त्याच्या हे अंडाशय काय करतात, मुलींमध्ये वाढत्या वयामध्ये येणाऱ्या ज्या मुली असतात त्यांच्यामध्ये जे काही शारीरिक बदल होतात ते शारीरिक बदल ज्या संप्रेरकामुळे होतात, ते संप्रेरक म्हणजे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, हे संप्रेरक स्रवण्याचं काम अंडाशय करत असतं. आणि फलन क्रियेसाठी लागणारी अंडपेशी सुद्धा कुठून स्रवली जाते, अंडाशयातून स्रवली जाते. जर समजा हे अंडाशयामधून रिलीज किंवा सोडली जाणारी अंडपेशी दर 28 दिवसांनी ही अंडपेशी सोडली जाते. एक अंडपेशी ह्या डाव्या अंडाशयातून ह्या महिन्यात सोडली तर पुढच्या महिन्यात उजव्या अंडाशयातून काय केली जाते, नवीन अंडपेशी स्रवली जाते. आता अंडपेशी स्रवल्यानंतर ही अंडपेशी कुठे येणार आहे, अंडनलिकेमध्ये येणार आहे. अंडनलिकेमध्ये काय असतं, रोमके असतात, त्याच्यामुळे ती अंडपेशी काय केली जाते, पुढे ढकलली जात असते. आता अंडाशयामधून अंडपेशी आली बघा, फलन क्रिया कशा पद्धतीने होते. अंडाशयामधून अंडपेशी आल्यानंतर ही अंडपेशी अशा पद्धतीने येत असते. आता अंडपेशीमध्ये सुद्धा काय असतं, केंद्रक असतो आणि तो केंद्रक म्हणजे त्या मातेचे काय असतात, अनुवंशिक गुण असतात. आता अंडपेशी ह्या अंडाशयातून
स्रवली जाते. रोमके असल्यामुळे ती अंडपेशी कुठे येते? या अंडनलिकेमध्ये येते. अंडनलिकेच्या आतील बाजूला जे अस्तर आहे ते अस्तर रोमके असतात. आणि त्याच वेळेस इकडनं काय येणार आहे? ह्या योनी मार्गातून काय येणार आहे? वीर्य किंवा रेत म्हणतो आपण. आणि या रेतामध्ये काय असणार आहेत? शुक्राणू असणार आहेत. आणि जेव्हा हे शुक्राणू आणि अंडनलिकेमधील अंडपेशी जेव्हा एकमेकांशी त्यांचा संयोग होतो त्यावेळेस तिथं फलनक्रिया होत असते. पण फलनक्रिया होण्यासाठी अंडपेशी सुद्धा ॲक्टिव्ह किंवा क्रियाशील असणं गरजेचं असतं. जर समजा इथं शुक्राणू आले आणि ही अंडपेशी दोघांचे एकमेकांशी संयोग झाला आणि संयोग झाल्यानंतर तिथं पेशीचा गोळा तयार होतो. आणि हा पेशीचा गोळा हळूहळू कुठे येतो? या गर्भाशयामध्ये येत असतो. जर समजा अंडपेशी आणि शुक्राणू यांचा संयोग झाला नाही किंवा इथं फलनक्रिया घडून आली नाही तर ही अंडपेशी या गर्भाशयातून योनी मार्गाने अशुद्ध स्रावाच्या रूपात काय होत असते? शरीराच्या बाहेर पडत असते. त्याला आवर्त चक्र असं म्हटलं जातं किंवा त्याला ऋतुचक्र असं म्हणतात किंवा त्याला मासिक पाळी सुद्धा म्हटलं जातं. आणि हा जो कालावधी असतो हा 28 दिवसाचा असतो. आता बघा, जर आता इथून शुक्राणू किंवा वीर्यामधून हे शुक्राणू या योनीतून गर्भाशय आणि गर्भाशयातून कुठे येतात? अंडनलिकेमध्ये येत असतात. आणि अंडनलिकेमध्ये इकडनं अंडपेशी येते, ह्या बाजूने गर्भाशयात योनी गर्भाशयातून काय येतो? शुक्राणू येतो. आणि हे शुक्राणू आणि अंडपेशी जर आपण पाहिली तर अंडनलिकेमध्ये फलनक्रिया कशा पद्धतीने घडते बघा. ह्या दोन्ही अर्धयुग्मक पेशी असतात. कोणत्या? इकडनं जे शुक्रपेशी आहेत ह्या सुद्धा अर्धयुग्मक पेशी आहेत. इकडनं येणारे अंडपेशी ही सुद्धा अर्धयुग्मक पेशी आहे. आता बघा, आता इथं ह्या अंडपेशीला असंख्य शुक्राणू काय करणार आहेत? ब्रेक करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता बघा, हा शुक्राणूचा काय केंद्रक आहे, इथं अंडपेशीचा केंद्रक. असंख्य शुक्राणू या अंडनलिकेमध्ये अंडपेशीला काय करतील किंवा अंडपेशीला भेदण्याचं काम करत असतील. परंतु लक्षात ठेवा मित्रहो, जो शुक्राणू ॲक्टिव्ह असेल, क्रियाशील असेल, तोच शुक्राणू काय करतो? या अंडपेशीला भेदतो. आता अंडपेशीला भेदल्यानंतर काय होणार आहे बघा, या शुक्राणूमधला जो इथं जो त्याचा डोक्याकडचा जो भाग होता तो केंद्रक जो आहे तो केंद्रक आता काय झाला? आत गेला. आता एक शुक्राणूचं केंद्रक आत गेल्यानंतर ह्या अंडपेशीभोवती संरक्षक कवच तयार होतो. म्हणजे आता काय होणार आहे? पुढचे जे शुक्राणू आहेत ते शुक्राणू आता या अंडपेशीला भेदू शकत नाही. इथला हा शुक्राणू शुक्रपेशीचा केंद्रक आणि इकडचा हा अंडपेशीचा केंद्रक, या दोन्ही केंद्रकची एकत्र येतात आणि त्याच्यापासून युग्मनज तयार होतो. आणि हा युग्मनज किंवा भ्रूण असं म्हणतो. आणि हा भ्रूण हळूहळू या अंडनलिकेतून कुठे येतो? गर्भाशयामध्ये येतो. आणि गर्भाशयामध्ये आल्यानंतर तिथं गर्भ निर्माण होतो आणि हा गर्भ हळूहळू काय होतो? गर्भाशयामध्ये वाढत असतो. आणि अशा पद्धतीने लक्षात ठेवा, जोपर्यंत गर्भ आता कुठे आहे? गर्भाशयामध्ये आहे, तोपर्यंत अंडाशयामधून स्रवली जाणारी जी अंडपेशी आहे दर 28 दिवसांनी, ते अंडपेशी स्रवण्याचं जे काम किंवा अंडाशय जे अंडपेशी स्रवतो ती अंडपेशी स्रवण्याचं काम काय होतं? थांबतं किंवा ती अंडपेशी स्रवली जात नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत गर्भ कुठे आहे? गर्भाशयात आहे. एकदा का हा गर्भ पुन्हा योनी मार्गातून बाहेर आला त्यानंतर पुन्हा अंडाशयामधलं अंडपेशी काय केली जाते? दर 28 दिवसांनी स्रवली जाते. पण आता ही अंडपेशी कधीपर्यंत स्रवली जाते? जर तुम्ही पुरुषांमध्ये पाहिलं तर पुरुषांच्या 10 ते 15 वर्षाच्या कालावधीपासून तर मरेपर्यंत शुक्रपेशी स्रवल्या जातात. परंतु स्त्रीमध्ये तसं नसतं. स्त्रीमध्ये 10 ते 15 वर्षापासून ते कमीत कमी 45-50 वर्षापर्यंतच काय केल्या जातात? अंडपेशी स्रवल्या जातात. त्याच्यानंतर अंडपेशी स्रवण्याचं कार्य काय होतं? थांबतं. त्याला रजोनिवृत्तीचा काळ असं म्हटलं जातं. आता बघा, परंतु समजा एखाद्या स्त्रीला वाढत्या वयाच्या 40, 45, 50व्या वर्षी जर मूल झालं तर त्यावेळेस मात्र ते मूल काही विकलांग किंवा थोडं दोषी असू शकतं. कारण का? त्या वयामध्ये स्रवली जाणारी जी अंडपेशी आहे ती अंडपेशी फारशी क्रियाशील नसते आणि त्याच्यामुळे जन्माला येणारे जे मूल आहे ते मूल कदाचित काय असू शकतं?
अपंग अपंग म्हणण्यापेक्षा मानसिक विकृती त्याच्यामध्ये काय होऊ शकते, निर्माण होऊ शकते. आता बघा, हे झालं आपलं दोघांमधील फलनक्रिया. परंतु जर समजा आता फलनक्रिया होताना आपण पाहिलं की आवर्तचक्र जो किंवा ऋतुचक्राचा जो कालावधी आहे, आता हा कालावधी 28 दिवसांचा असतो. बघा, आता याच्यामध्ये हे 1 ते 4 किंवा 1 ते 4 ते 5 दिवसाचा जो कालावधी असतो, ह्या कालावधीमध्ये अंडपेशी जी आहे ती अंडपेशी जर फलित नाही झाली तर ती शरीराच्या बाहेर अशुद्ध स्रावाच्या रूपात काय होत असते, बाहेर पडत असते. आता ही 4 ते 1 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये अंडपेशी शरीराच्या बाहेर पडत असते. त्याच्यानंतर पुढे बघा, पुन्हा 5 ते 10-12 दिवसाच्या कालावधीमध्ये काय होतं बघा, या 5 ते 10-12 दिवसाच्या कालावधीमध्ये पुन्हा नवीन अस्तर तयार होत असतं. कुठे, या अंडनलिकेमध्ये. आणि अंडनलिकेमध्ये ज्यावेळेस अस्तर तयार होतं, हे अस्तर कुठल्या एस्ट्रोजन नावाचं जे काही संप्रेरक असतं ते संप्रेरक इथं स्रवलं जातं आणि एक विशिष्ट असं फलनक्रियेसाठी जे अस्तर पाहिजे किंवा जी आवश्यक जो काही घटक किंवा आवश्यक फलनक्रियेसाठी लागणारे जे काही गरज अंडपेशीची जी काही रचना आहे ती रचना इथं काय होत असते, ह्या कालावधीमध्ये तयार होत असते. त्याच्यानंतर पुढे काय होतं, 12 ते 15-16 दिवसाचा जो कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये काय होतं की अंडाशयामधून अंडनलिका काय होते, बाहेर येते. आणि ही अंडनलिका ह्या ठिकाणी काय होते, फुटते. त्याला अंडमोचन असं म्हटलं जातं. ह्या कालावधीमध्ये ती अंडनलिका काय होते, फलनक्रियेसाठी काय असते, तत्पर असते. आणि अशा कालावधीमध्ये जर शुक्रपेशीचा काय झाला, ह्या कालावधीमध्ये असलेल्या अंडपेशीची संयोग झाला तर तिथं भ्रूण किंवा युग्मनज तयार होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर समजा इथं शुक्रपेशीचा संयोग नाही आला तर ही अंडपेशी पुढे काय होते, पुन्हा अंडनलिकेमधून कुठे येते, बाहेर येत असते. आणि हे कालावधीमध्ये ती अंडपेशी पुन्हा बाहेर येते. जो काही अस्तराचा जो स्तर असतो तो पुन्हा कमकुवत होतो आणि पुन्हा ती अंडपेशी काय होते, 26 ते 28 दिवसामध्ये ती अंडपेशी पुन्हा अशुद्ध स्रावाच्या रूपात बाहेर येते. अशा पद्धतीने स्त्रियांमध्ये हा आवर्तचक्राचा किंवा ऋतुचक्राचा हा कालावधी असतो, हा 28 दिवसाचा असतो. आता हे झालं पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था. परंतु तुम्ही काही वेळेस ऐकलं असेल की काही वेळेस स्त्रियांना जुळी जन्माला येत असतात, जुळी मुलं जन्माला येतात. आता जुळी मुलं कशा पद्धतीने जन्माला येतात बघा, 90% अंडाशयातून दर महिन्याला किंवा दर 28 दिवसांनी एकच अंडपेशी काय केली जाते, स्रवली जाते. आता बघा, एक अंडपेशी इथून स्रवली गेली आणि इकडनं काय आला, शुक्राणू आला. या दोघांचा काय झालं, संयोग झाला, फलनक्रिया झाली, युग्मनज तयार झाला. परंतु जेव्हा या दोघांपासून हा युग्मनज तयार झाला, परंतु पुढे 8-10 दिवसांनी काय झालं, हा युग्मनज काय झालं, या युग्मनजचं विभाजन झालं. म्हणजे पेशी विभाजनाने हा युग्मनजचे काय झाले, 2 युग्मनज तयार झाले. आणि हे दोन्ही युग्मनज काय होतात, अंडनलिकेतून कुठे येतात, गर्भाशयामध्ये येतात. आणि दोन्ही युग्मनज स्वतंत्रपणे काय होतात, वाढतात. आता ह्या युग्मनज इथं गर्भाशयामध्ये आल्यानंतर त्यांना प्लॅसेंटा किंवा जे आपण नाळ म्हणतो ते प्लॅसेंटा तयार होतो, सगळ्यात पहिला घटक. आणि त्याच्यामार्फत त्या भ्रूणाला किंवा त्या गर्भाला काय केलं जातं, पोषद्रव्य काय केले जातात, पुरवली जातात. आता बघा, म्हणजे फलनक्रियेनंतर युग्मनजचं जर विभाजन होत असेल तर जन्माला येणारी जी मुलं असतील ते जुळे मुलं आणि हे तंतोतंत असतील, म्हणजे एकसारखे असतील. कारण का, म्हणजे आई आणि वडील या दोघांचे जे काही अनुवंशिक गुण आहेत ते एकत्र येऊन मग पुढे काय झालेलं आहे, विभाजन झालेलं आहे. म्हणून दोघांमध्ये असलेले जे काही गुणधर्म आहेत ते तंतोतंत सारखे असतात. म्हणून ते जन्माला येणारी मुलं एकतर दोघं मुलं असतील किंवा दोन्ही मुली असतील. परंतु काही वेळेस 10% अशी शक्यता असते की एका वेळेस अंडाशयातून 2 अंडपेशी स्रवल्या गेल्या. सहसा अशी क्रिया होत नाही, पण 2 जर अंडपेशी स्रवल्या गेल्या, आता ह्या 2 अंडपेशी स्रवल्या गेल्या, ह्या 2 अंडपेशी या अंडनलिकेमध्ये आल्या आणि अंडनलिकेमध्ये आल्यानंतर दोन्ही अंडपेशी स्वतंत्रपणे 2 भिन्न शुक्राणूंशी, ही पहिली अंडपेशी ह्या शुक्राणूशी फलित झाली,
ही दुसरी अंडपेशी ह्या शुक्राणूशी फलित झाली. ह्या शुक्राणूचे अनुवंशिक गुणधर्म वेगळे आहेत, या शुक्राणूचे अनुवंशिक गुणधर्म वेगळे आहेत. दोन्ही अंडपेशी फलित झाल्या, 2 युग्मनज तयार झाले. 2 युग्मनज स्वतंत्रपणे अंडनलिकेतून कुठे आले? गर्भाशयामध्ये आले. गर्भाशयामध्ये त्यांची वाढ झाली म्हणून जन्माला येणारे जे काही अपत्य असतील ते काय असू शकतात? भिन्न असू शकतात. म्हणजे एक मुलगा मुलगी किंवा दोन्ही मुलं पण ते तंतोतंत किंवा सारखे असू शकणार नाही. आता बघा, काही जे क्रिया आहेत त्याच्यामध्ये हे जुळे जन्माला येणं जर सारखे असतील त्यांना एक युग्मनज जुळे असं म्हणतात, आणि जर भिन्न असतील तर त्यांना आपण विषम युग्मनज असं म्हणत असतो. त्याच्यानंतर सरोगेसी असेल, भाडोत्री मदर, काही स्त्रियांचं जे काही गर्भाशय आहे त्या गर्भाशयामध्ये अंडपेशी भ्रूणाचं रोपण होत नाही. मग अशा स्त्रिया काय करत असतात? दुसऱ्या स्त्रियेच्या गर्भामध्ये काय करत असतात? दुसऱ्या स्त्रियेच्या गर्भाशयामध्ये काय करतात? तो गर्भ काय करत असतात? रोपण करत असतात. त्याला ज्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये तो रोपण केला तो त्याला भाडोत्री मदर असं किंवा भाडोत्री आई असं किंवा त्याला सरोगेसी मदर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या काही लैंगिक समस्या निर्माण होत असतात. त्या लैंगिक समस्या निर्माण होण्यासाठी किंवा नको असणारी गर्भधारणा थांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? काही उपाय, वैद्यकीय उपाय आहेत. ते उपायांच्या साहाय्याने जे काही लैंगिक आजार जे आहेत ते आजारसुद्धा काय केले जातात? थांबवता येत असतात किंवा त्यांच्यापासून रक्षण केलं जातं. आज जर पाहिलं तर लोकसंख्या टाळण्यासाठी किंवा त्यासाठी कॉपर टी किंवा कंडोम यासारखे जे काही वैद्यकीय उपकरणं आहेत किंवा वैद्यकीय घटक आहेत त्यांच्या साहाय्याने नको असलेले गर्भधारण टाळता येऊ शकते. आज लैंगिक समस्यांमुळे गोनोरिया असेल, एड्स असेल, सायफिलिस असेल यासारखे जे आजार आहेत त्या आजारांची खूप मोठ्या प्रमाणात काय होते किंवा आजारांची लागण होते. हे आजार टाळण्यासाठी सुद्धा हे मेडिकल जे घटक आहे, वैद्यकीय जे घटक आहेत मग अशी सांगितलं तुम्हाला, त्या घटकांच्या साहाय्याने हे लैंगिक आजारसुद्धा काय करतात? टाळता येत असतात. आणि अशा पद्धतीने पुरुष आणि स्त्री प्रजनन संस्था हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट्स जरूर कळवा. माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढचे जे व्हिडिओ असतील त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल. धन्यवाद.